त्या पोट्याला म्हटलं लवकर लवकर आवर आणि जाय आत्याला घ्यासाठी. रात्रीपासून बसल्या म्हटलं त्या बसमध्ये. आता याचा टाइम होऊन राहिला. याचा टाइम हासाठी. एक तर त्याला म्हटलं ट्रेनचा प्रवास काही चालत नाही. ट्रेनच्या प्रवासानं म्हटलं त्याचं डोकं घुमते म्हणून त्या ट्रॅव्हल्समध्ये येते म्हटलं. आता केव्हापासच्या बसल्या त्या. रात्रभरापासून अकडून गेला असं. पोट लवकर लवकर केलं असतं आणि घ्यायला गेलं असतं. नाही तर मार ऑर्डर बसन त्या. म्हणून मला घ्यायला कोणी नाही आलं म्हणून. या पोटाचं सरतच नाही. काय करते काय नाही की जिनी. बायको सोडायला मनच नाही करत ना त्याचं. मनच नाही करत. आई चाललो मी आताला घ्यायसाठी चाललो. काय रे आत्याला घ्यासाठी चालला म्हणतो. मी किती वेळची म्हणून राहिली का लवकर लवकर कर रे आणि जा आत्याला घ्यासाठी. म्हटलं सारं इकडचं ऊट वाट सगळं केलं म्हटलं. पूर्ण हॉलचा नक्षाच बदलून टाकला म्हटलं मी. पहिले आल्या होत्या तसं काहीच नाही दिसलं पाहिजे. सगळं नवीन नवीन करून टाकलं म्हटलं. नवीन खोलं लावले, नवीन चादरा टाकल्या, सगळं नवीन केलं म्हटलं. पडदे नवीन लावले आणि तुझं सरूनच नाही राहिलं रे. तू मन काय करून राहिलं? रश्मीला सोडायला मन नाही करून राहिलं का तुझं? बायकोला घेऊन जाय. नाही तर बायकोला घेऊन जाय सोबत आणि आणून घ्या. जाय बरं आत्याला घेऊन ये. बायकोला घेऊन जाय. नाही ना बाई, मी रश्मीजवळ होतो काय? मी मग काम करून राहिलो होतो. आंघोळ गिंगोळ केली. कपडे गिपडे घातले. मग काम राहत नाही काय? काही बोलतो तू बायकोजवळ. ते तर तिचं काम करून राहिली. त्या तिला काम दिलं ना किचनमध्ये. ते तर तिचं आटपून राहिली. बरं आता तुझ्यासोबत बोलण्यात तर अजून काय मला वेळ घालवतं काय? बरं जाऊ दे. मला आता येऊन जाईन. नाही तर अजून ते बोंबलं मग मला घ्यायला नाही आला नसन तसं. माझा भाऊ राहिला असता तर आला असता. माझा भाऊ बिमार आहे म्हणून आला नाही. मला जाऊ दे बाप्पा पहिले. मग मला बोलणे खा लागत नाही तर आत्याच्या हातचे. अरे जाय ना तर मग जाय. निघ बरं लवकर लवकर निघ. गेला बाप्पा. आता आणते त्याच्या आत्याला आणते. आई काय झालं रुंजून? काय झालं? तुला काम दिलं होतं तर केलं काय त्या? केलं काय म्हटलं? त्याच्यासाठी सगळं बरोबर करून द्यायला पाहिजे होतं तिकडचं रूम. झटक जरासं पटपट. कारण की आल्या म्हणजे जराशा आराम करून त्या. रात्रभरापासून त्याला जागा भेटली नाही भेटली. कशा आल्या कशा नाही. त्याच्यासाठी रूम घेऊन मस्त फ्रेश करून ठेवायला पाहिजे होतं. चादर गिदर टाकली पलंगावर नवीन टाक चादर. तेच नको राहू देऊ. मग त्याला म्हटलं लय हे म्हटलं लय हायजेनिकचा विचार करते म्हटलं त्या. अहो आई सगळं केलं ना. सगळं केलं. किती गडबड करून राहिली तू? आताच येऊन राहिली ना का मला पाहिले पाहुणे घेऊन येऊन राहिले? एवढी गडबड करून राहिली. अहो तुले पाहिले पाहुणे येईन ना तर तेव्हा तरी मला एवढी गडबड राहणार नाही म्हटलं. तू आत्याची मला एवढी गडबड राहते. मग तू आत्याने काय काच्यात हे करते मग नुक्स काढते म्हटलं. हे असं कहून ते तसं कहून. तुम्हाला फुरसत नाही भेटली काय? तुम्हाला टमकं नाही भेटलं काय? मग अशी बोलत बसते तू आत्या. मग बोलणे खायच्यापेक्षा पहिलेच आपलं करून घेतलेलं बरं. पाय ना आता हॉल कसा वाटून राहिला. कसा वाटून राहिला? पहिल्यापेक्षा चांगला वाटून राहिला ना. नाही बाई आई किती मस्त बनवला होत्या. पडदे गिरदे सगळंच नवीन लावले काय हो. मस्त वाटून राहिलं ना. छान वाटून राहिलं म्हटलं पहिल्यापेक्षा. मी तर लक्षच नाही दिलं. मी तिकडे होती तर इकडे सगळं काही बदल सगळं करून टाकलं. पहिले मस्त लाल लाल कलर होता. आता गुलाबी कलरचे पडदे लावले आहे की नाही. चांगले वाटून राहिले. पण आई खरंच मस्त वाटून राहिले. चांगले वाटून राहिले ना. तुझ्या आत्याचा फेवरेट कलर आहे म्हटलं गुलाबी कलर. तुझ्या आत्याला लय आवडते. फेवरेट कलर एकदम. चांगलं वाटून राहिलं ना आता. बरं जाऊ दे. घे बरं. तिनं बनवलं काय रश्मीनं? रश्मीला सांगितलं होतं नाश्त्याला बनव म्हटलं काहीतरी. बनवलं काय तिनं? काय बनवलं? आता आई वहिनीनं काय बनवलं काय नाही बनवलं मी तर किचनमध्ये काही गेली नाही. आता म्हटलं माझ्या दुकानावर जायचा वेळ होऊन राहिला आणि लवकर आली पाहिजे आत्या. म्हणजे आत्यासोबत बोलणं होऊन जाते भेटणं होऊन जाते. मग मी दुकानाकडे निघून जातो. नाही तर उशीर होऊन जाईल ना मग. आणि कोणावर भरोसा करता येत नाही. कोणाला चाबी गिबी दिली खोलायला लावलं तर एवढं भरोसाचं कोणी आता तिथं आहे नाही ना. आणि मी तर नाही करत उभी कोणावर भरोसा. आणि मी नाही देत दुकानाची चाबी कोणाच्या हाती. मी जातो स्वतः एखाद्याला उघडायला लावतो आणि मग मी बसून जातो. आणि मी जेवणही करायला येतो तर मी शटर पाडूनच येतो म्हटलं. मला भरोसाच नाही आहे. जेवढ्या दादाला दगा दिला ना म्हटलं लोकांना त्याच्यानं म्हटलं मला कोणावर भरोसा राहिलाच नाही. ना काम करणाऱ्यावर राहिला ना कोणावर राहिला. तर म्हटलं मी जातो आणि दुकान उघडतो आणि तेवढीच गिऱ्हाईक निघून जाईन मग. बरं थांब. येतच असं ना तू आता येतच असन. आणि चल बरं चल. तिचं रश्मीचं पाहून की तिनं बनवला नाही बनवला नाश्ता. तर आता इकडचं तर उरकलं बाई मग. नाश्त्याला बनव म्हणून बापा. आता रात्रभरापासून उपाशी असून तू आत्या. भला बिचारा हरी काही येऊन राहिला आणि गडबडी लय झाली वर रुंजून. तू आत्याला याची तू आत्या येऊन राहिली तर खुशी येऊन राहिली म्हटलं. आणि मलाही धगधग करून राहिलं. आता एवढ्या दिवपाची येऊन राहिली ना तू आत्या. तशी तू आत्या चांगली आहे. फक्त एवढं आहे का तोंडावर बोलते. हो मला सगळं माहित आहे. जाय तू पाय बहिणीनं काय बनवलं काय नाही बनवलं. तर मला जेवढं काम दिलं होतं मी केलं म्हटलं. आता तर मी किचनमध्ये काही जात नाही. मी किचनमध्ये गेली का वहिनी म्हटलं सगळं सोडसाड करून तिच्या रूममध्ये जाऊन बसून जाते. मग वहिनीला असं वाटते का करून घेते रुंचून. म्हणून मी तर बाई कदमही नाही टाकून राहिली किचनमध्ये. मी जातही नाही आणि मी पाहतही नाही. मी इकडच्या इकडे जेवण करतो इकडच्या इकडे चहा पितो आणि इकडच्या इकडेच दुकानात निघतो. मला माहित आहे त्या सुनीचा स्वभाव. एक वेळा खाल्ला म्हटलं धोका. आता तर नाही हो बाई. आता बिलकुलही नाही. हो तर तुझं बरोबर आहे. पण आता गडबड राहिली तर करू लागाव थोडंसं. केल्यानं काय होते. जरा हात पाय इकडे
इकडे तिकडे करू लागले. जराशी कणिक मणिक भिजून दिली, जरासं चिरचार करून दिलं. तशी तर मी भाजी गिजी तोडताड करूनच देतो तिले. लसण छिलून देतो, कांदा कापून देतो. मी करूनच देतो तिले, झाडझूड करून देतो. पण आपणही करून लागावं जराशी गडबड गडबड राहिली म्हणजे. अव काय करू लागन तुझ्या सुनीले? तुझी सून म्हटलं पूर्ण आपट्ट म्हटलं काम. एक वेळा किचन मध्ये गेला का बस पूर्णचं पूर्ण सोडून देते. पहा म्हणते, ताई म्हणते, तुम्ही म्हणते. आता परवाच्या दिवशी म्हटलं माझ्याच मनावर आली गोष्ट. म्हटलं गड्या आपण काहीच नाही करू लागून राहिलो यायले. खातो निघून जातो दुकानात. सारंचं सारं काम म्हटलं यायच्या अंगावर येऊन गेलं. तर मलाच म्हटलं कदर आली तर मी तिथं गेली. पोळी शेकायला गेली म्हटलं तर ते कणिक ठेवून दिली. त्या पोळे माझ्या छातीवर ठेवून दिला. म्हटलं भाजी तुम्हीच करा म्हणे, भातही तुम्हीच करा, सारं तुम्हीच करा. आणि म्हणे मला चक्कर येऊन राहिले म्हणे, जाऊन झोपून गेल्या. मग सांग बरं, सांग कशी मदत करावं यायले? कशी मदत करा? आता मदत केली तर ते नाही केलं पाहिजे. काही ना काही मी करतो, काही ना काही होऊन जाते मग पटपट. मी काय काम करायला नटतो काय? तुला तर माहित आहे साऱ्या घरचे काम दिलं तर मी बात करून देतो म्हटलं. पण त्या दुकानाच्या आहे ना जराशी घेऊन गेली मी. पण म्हटलं बाई आई तुझी सून अंगावर काम टाकते बाप्पा. मी नाही, मी माझ्या दुकान पाहतो. मला तसंही काम येते म्हटलं. मला तू जिथंही देशील तिथं काही माझी कामाची बोंब काही येणार नाही. मी सर्व सांभाळून घेईन म्हटलं. मला येते, मला त्या स्वयंपाक शिकवला, कामही शिकवले, सगळं शिकवले. आणि मला करायचंही घरी येते. पण मी वहिनीच्या मंदा करत नाही. त्या अंगावर काम सोडून देते. आणि तू पाय तुझ्या सुनीसोबत बोल आणि काय करायचं आहे तर करा दोघी सासू सुना. मला काही सांगू नका, मी करतो माझ्या दुकानाला जायची तयारी. काय करावं बाप्पा आता सांगा. आता पोरगी तिच्या जागेवर बरोबर आहे आणि आता सुनही जराशी चांगली राहून राहिली. पण हिचे रुंजूनचाही एक गोष्टीत विचार केला तर बरोबरच म्हणून राहिली ना. ते एक काम करायला जातं सारं काम सोडून देते. हेही करा तुम्ही, तेही करा तुम्ही. आता कोणत्या यानं जाईन ते काम करायला तिच्यासोबत? आणि नाही करू लागन तर मग म्हणते का माझ्या अंगावर काम टाकून दिलं. एवढं मोठं काम येऊन गेलं. करावं तर कसं करावं बाप्पा? आपल्याकडून जेवढं होते तेवढं करतो बाप्पा. आता ह्या वयात काही जास्त कामं होत नाही. आपलं काम राहते झाडझूड गिडझूड, पाणी छिपणं, माणसाले पाहणं, माणसाले चहा पाणी देणं, काही भाजी गिजी राहिली चार करून लसण गिसण चिलचूल करून हे देतो पप्पा आपण. बाकीचं तर काही आपल्याकडून होत नाही एवढी दगदग. मागच रुंजून दुकानात चालली होती आणि हे चालली गेली होती म्हटलं तर कामवाली लावली होती. नाहीच होत ना आता ह्या वयात. नाही होत. कंबर दुखून येते, पायात गोळे भरते, दम चढते. काय करावं बाप्पा मग? आपण काय दवाखान्यात काय पैसे लावावं काय? जाऊ दे आता पाहतो तिले. रश्मीला जाऊन पाहतो तिनं केला का नाही केला तर बाप्पा. नाश्त्याला बनवलं का नाही बनवलं तर. हे मी आत्ता सासू माझ्या सासऱ्याला पाहायला येऊन राहिली का खाली येऊन राहिली काय माहिती तर. आता मी सासू म्हणते का म्हणते दहीवडी कर म्हणते. दही वडे कर म्हणते आणि पोहाई कर म्हणते सोबत म्हणते. एवढं खाऊन घेईन काय त्या नाश्त्यात? एक तर म्हटलं मला किती रात्रीपर्यंत जागवायला लावलं. करून ठेवून दे म्हणे. रात्रभरापासून म्हटलं त्या दहीवड्यातच लागली होती मी. बनवायची, तळायची, ठेवायची. हे म्हटलं आता आता म्हणते पोहाई कर म्हणते. 17 करायलाच लावून राहिला. एक तर म्हणते त्याला म्हणते स्वयंपाकात 2 भाज्या, वरण, भात, पोळी तेही पाहिजे. आणि नाश्त्यासाठी 2 3 बापा म्हणजे काय खाय गोबाडच आहे काय बाप्पा ह्या? आता दहीवडे तर होऊन गेले. आता दहीवडे काय तोंडानं होऊन जाते काय? वडे बनवून ठेवले होते म्हटलं रात्रीच म्हटलं. आता त्याची चटणी बनवा लागते. तिखट चटणी, आंबट चटणी, काय म्हणते तर गोड चटणी किती बनवा लागते. दही पेटा लागते. आणि म्हटलं तोंडानं होऊन जाते काय? हे बनव ते बनव ते बनव. आणि काय झालं त्याने बनवून दिले तर बनवून त्यानंच दिले म्हणा रात्री वडे. पण मला तर जागा लागलं नाही त्याच्यासोबत. मला तर जागा लागलं. मी तर झोप मोड झाली. मला कुठं झोपू दिलं त्यानं. आणि आता सकाळपासून उठून दिलं. आता येऊन राहिली, आता येऊन राहिली, आता नाही येऊन राहिली. एखादा बम्मच येऊन राहिला. रश्मी, बाई रश्मी, काय म्हणून राहिला आती बाई? काय म्हणून राहिला तुम्ही? अहो रश्मी, मी म्हणून राहिली का म्हटलं झालं का म्हटलं नाश्त्याचं बनवलं का त्या? रुपेश गेला म्हटलं ते आता सासूला आणण्यासाठी. आता येतच असेल ते दोघे जण. आणि घे बरं बनवलं गिनवलं असेल ना तर सगळं गरम करून ठेवून दे. आता गरम तर काही करायचं आहे नाही म्हणा. आता दही वडेले तर गरम करा नाही लागत. पोहा आताच बनवला ना त्या का बनवायचा आहे? बनवला ना आई, बनवला. पण मी म्हणतो एवढी गडबड कायले करता? येऊ तर द्या त्याला येऊ द्या, घरात बसू द्या. काय आल्या बरोबर का त्या खाणंच चालू करून देईन काय? एवढी गडबड करून राहिला तुम्ही तर. सकाळपासून म्हटलं तुम्ही धावपळ मलाही धावपळ करायला लावून राहिला. रात्री किती उशीर झाला म्हटलं झोपासाठी. सकाळी लवकरच उठा लागलं. अहो तर काय होते तर तशी तर आपण झोपतोच ना. तू तर म्हणतो 10 वाजता 9 वाजता चालली जातं रूममध्ये. आणि सकाळीच म्हटलं 7-8 वाजता उठतं. मी तुला काही म्हणतो काय मी तुला काही केव्हाही झोपतं केव्हाही उठतं. तर आता असं वाटतं का दिवसभर करूनच राहिली. मग काय मागं लागा फालतूस. पण म्हटलं आता येऊन राहिली ना तर तिला नाही चालत. त्याच्या इथं नाही चालत म्हटलं. त्याला सकाळी उठलेलं चांगलं वाटते. तसंही म्हटलं सकाळीच उठा. पण आता तू उठत नाही तर मी काही बोलत नाही बाप्पा. जाऊ दे, उठल्यानंतर हिचे जे काम आहे ते करून राहिली तर मग काय नाही बोलत बसावं आपण फालतूच म्हटलं. आता आई त्याच्या इथं असं सवय
असं त्याच्या इथं सवय. पण काय त्याची इच्छा सवय काय ते आपल्या इथेही करण काय. आता कोणाची इथं असते सवय सकाळी सकाळी उठायची, कोणाची इथं नाही असत. आता तुम्ही उठता सकाळी घरात, पण माझी झोप नाही उघडत. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हटलं कामं करतो, थकून जाते जीव, हातपाई थकून जाते. म्हणून म्हटलं जराशी झोप काही सकाळी सकाळी उघडत नाही. आणि आता एवढं सकाळी सकाळी दिवसभर काम करावं, एवढ्या सकाळी कशी झोप उघडन. मला ते याचाच विचार येऊन गेला. आता कायची कामं हो, 2-4 जणांची एवढे कामं होऊन जाते काय. तरी तर मी करू लागतो ना तुले. करू नाही लागत काय तुले. आणि काय कामं घेऊन बसून राहतं तू. आता म्हटलं 4-8 दिवस जरासं उगं मुगं टोन ठेवजो. हात जरासे चांगले चालवजो. नाही तर म्हटलं फालतूच मग तू येऊन त्याची होऊन जाई. आणि तशा म्हटलं त्या मनाला ओळखते म्हटलं. मनाला ओळखते कोणता माणूस चांगला आहे आणि कोणता माणूस हे आहे तर. नाही तर मग फालतूच म्हटलं तू येऊन त्याची झंपून जाईल. जरासं 2 काम केल्यानं माणूस मरत नसते. पैसे जातीले काम करणं तर आहेच. पैसे जातीले काम करणं राहिले. आता ते पाय बरं, आता रुंजून दुकानात चालली म्हटलं. एवढं मोठं तिनं झटक झुटक रूम साफ सूफ करून बिछाना लावून म्हटलं चालली. चादरा गिदरा टाकल्या तिनं, पडदे लावले. मी सकाळपासून उठली तर माझ्या हात खाली आहे काय, किती कामं करून राहिली मी. आणि तुला फक्त म्हटलं तेवढा पोहा करायचा सांगितला मी. चहा पाणी दिली आणि तेवढा पोहा कर म्हटलं. दही वडी करून ठेवले होते रात्रीच. फक्त त्याची चटणी किटणी होती उरली. ते करायला लावली आणि पोहा करायला लावला, तर तू एवढी बोलायला बसली मला. असं बोलल्यानं होत असते काय बाई. घरात कोणी पाहुणा परी आला तर करावंच लागते ना. 2 काम केल्यानं मरते का माणूस. मराले घे कर बरं, कर पटपट. आता जरासं काम म्हटलं का जीवावर येते, तिच्या जीवावर आले. आपल्याला असं वाटते का काय बा बिमार माणूस घरात आहे आणि काय आपण तमाशे करावं आणि काय बोलत बसाविले. जसं वाटलं तसं करून घ्या लागते, आपल्याला निभाव करून घ्या लागते. आणि जास्त म्हटलं ताकीदी लादल्यावर समोरचा माणूस सहन करते नाही करत. सवय आहे नाही आहे तर आपण जास्त हे करत नाही. जास्त दबाव काही टाकत नाही. पण हे रश्मी सुधाराचं नाव नाही घेत. पण आता मी तर एवढी काही बोलत नाही तिले. जेवढं बोलायचं आहे तेवढंच बोलतो. आता तिची आत्या आहे ते आहे. जर तिनं असे मॅटचाई केले ना तर मग तिची आई आता काढते म्हटलं तिले. तिची आई आता चांगलीच बोलते. मग मला मनाचं नाही म्हणा का मला बोलून राहिले आणि मला गोष्टी ऐकून राहिली म्हणून. आत्या होय का कोणत्या इच्छी राजकुमारी होय. राजकुमारी राहिले का राजमाता होय. आत्या 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 ऐकू म्हटलं मला डोकं पिकून गेलं. डोकं पिकासाठी बाप्पा कोणीच नाही दिसून राहिलं इथं तर. मला म्हटलं एकही जण नाही आलं. बस स्टँडवर घ्यासाठी म्हटलं ट्रॅव्हल्स होती मी तरी एकही नाही आलं. गेले काही फिकरच नाही आहे ना, फिकरच नाही यायले. का आपली आता येऊन राहिली. का घ्यायला जा का काही. या पोराले तर काही घेणं देणं नाही आहे बाप्पा, काही देणं नाही आहे. आणि हे माझ्या वहिनीला तर काही नाही आहे. का आपली ननद येऊन राहिली एवढ्या दिवसाच्या बाद. हाय काय घरात, हाय काय का झोपले सगळे. ताई तुम्ही एकटेच. रुपेश आला होता तुम्हाला घ्यासाठी. या अंदर या. कुठं आला होता तो, त्याला टाइम आहे का याचा. किती वेळची वाट पाहून राहिली म्हटलं मी. ट्रॅव्हल्स मधून उतरली आणि वाट पाहत उभी राहिली. आता येईन मग येईन. एवढी मोठी बॅग म्हटलं मला आणा लागली. एवढी मोठी बॅग आणाले सारा दम नाही ना, दम भरून गेला. एकटं म्हटलं इकडचे ॲटो फॅटो काही भेटत नाही. किती वाके झाले मग येता किती वाके झाले. पोरकोणी आलं न्यासाठी आणि कोणी नाही आलं म्हटलं घ्यासाठी. मलाच या लागलं शेवटी. तुम्हाला खुशीच नाही आहे ना, खुशीच नाही आहे. एवढ्या दिवसाच्या बाद ननद येऊन राहिली पण तुम्हाला जराशी खुशी नाही आहे बाप्पा नंदीची याची. नाही ना वात्या दादा गेला होता ना तुला घ्यासाठीच गेला होता दादा. आता असं झालं असन तो तिथं पोहोचला असन आणि तू तिथून निघाली. असंच काही झालं असन. ये ना ये आतमध्ये ये, रागावू नको बरं. ये बस जराशी आणि पाणी गिनी पे. थकली अशी एवढ्या दुरून आली तर. लेकराईला तरी पप्पा खुशी आहे. लेकराईला खुशी आहे म्हटलं एवढ्या दिवसाची आत्या आली तर. पण मायला खुशी नाही बापा, मायला खुशी राहिले. बसतो बाई बसतो. आणि पाणी आण बरं जरासं. आण पाणी. आत्या तू बस, मी तुझी बॅग नेऊन ठेवतो. तू बस आरामशी इथं आणि गरम काही होऊ नको. पाणी गिनी पे आणि डोकं जरासे शांत कर. दादा गेला होता तुला घ्यासाठी. पण काय मीत काऊन नाही भेटला तर तुले. तू बस इथं, मी पाणी आणतो आणि बॅग ठेवून देतो. आई मी बॅग ठेवून येतो. हाताची बॅग ठेवून येतो. तू बोल आत्यासोबत. जराशी गरम झाली ती आता. एवढ्या दुरून आली. एक तर म्हटलं ऑटो फोटो भेटत नाही इकडून म्हटलं. ह्या वेळेस तर बिलकुलही नाही भेटत. घे बरं घे. बोल तू आत्यासोबत बोल. मी एवढी बॅग ठेवून येतो आणि पाणी घेऊन येतो. बरं जाय तुझे. ताई कसं झाला प्रवास चांगला झाला. किती वाजता बसला होते तुम्ही बसमध्ये. आता बसली होती ना काल. फोन तर लावलाच होता मी बसली म्हणून. तरी म्हटलं तुम्हाला काही फिकर नाही आहे बाप्पा, काही फिकर नाही आहे. पोरालाही कसं शिकून राहिलं आणि कसं नाही तर. पोरगंही नाही आलं बाप्पा घ्यासाठी. माझा भाऊ चांगला राहिला असता तर म्हटलं माझा भाऊ आला असता, मला नाही आले. कुठं आहे तर माझा भाऊ, कुठं आहे तर. कुठं आहे माझा भाऊ, दिसून तर नाही राहिला. झोपला गिपला आहे का अंदर. ताई ते नाही काय मागच्या खोलीत ठेवलाय तिले. तिथं
तिथं सहसा कोणी येत जात नाही म्हटलं, आराम करणं होते त्याचं, जास्त आवाज गिवाज काही तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून नाही काय त्याच्यासाठी ते स्पेशल खोली म्हटलं केली आम्ही, तयार केली. म्हणजे तयारच होती ते, पण तिथे सगळं गादी वगैरे सगळं काही बरोबर पडदे गिडते लावले आणि ते तयार केली. कारण की कोणी येणारं जाणारं राहते की नाही, मग एवढ्या मोठ्या हॉलमधून येणं, मग त्याच्या रूमपर्यंत जाणं ते लस होऊन जाते. मग तिकडच्या तिकडे म्हटलं बाहेरचा दरवाजा आहे, कोणी आलं गेलं का तिथूनच पाहिजे आणि तिच्या तिथूनच निघून जाते. आता तुमच्या भावाले पाहाले आले म्हटलं कोणी कोणी येते आणि साऱ्या गावातच थोडं काही की नाही, तर म्हणून म्हटलं तिकडचीच खोली ठेवली आणि तिथंच आहे ते आराम करून राहिले. असं असं आई आता तर दिसली नाही मला बस स्टँडवर. हा कुठे गेली ते? आली का नाही आली? फोन लाव बरं तिले. हा मोबाईल मी घरीच विसरलो. अरे हा डोळे किडे नाही आहे का तुले? हा दिसून नाही राहिली का? मी म्हटलं इथं असतं बसली आहे तुझी आत्या. अरे आत्या, अरे मी तर तिथंच फोन राहिलो तुले आणि तू येऊ नाही गेली घरी. अरे असं कसं झालं? हां तू इकडे निघाली वाटते यासाठी आणि मी तिकडे गेलो तुला पाहासाठी. आहे नाही का? असंच झालं असं काय? पूर्ण बस स्टँड घुमलो म्हटलं मी तुला पाहासाठी, पण तू मला कुठंच दिसली नाही. एकही बस नव्हती तिथं, एकही ट्रॅव्हल्स नव्हती, काहीच नव्हतं म्हटलं. हां मग मी येऊन गेलो, त्याला विचारलं तर म्हणे आता गाडी नाही आहे म्हणे. नाही म्हटलं आता येऊन राहिली का नाही येऊन राहिली. आता रात्रीचा फोन केला होता म्हणा त्या येऊन राहिली म्हणून, पण मला असं वाटलं का टाईम गिम बदलला का काय माहीत. हा रे हा आता तुझं लग्न झालं तर तुला काही सुचून नाही राहिलं बापा, वेळेचं भानच नाही राहून राहिलं. किती वेळची म्हटलं बस येऊन बसून गेली होती. हा सारे चालले गेले, मी एकटीच होती म्हटलं तिथं बस स्टँडवर, एकटी राहिले. मग तिथं उभं राहून काय केलं असतं ना. मग आली मी इकडे, ऑटो पाहत पाहत बाहेर निघून गेली होती. मग किती दूरनं भेटला ऑटो, मग पकडला ऑटो आणि आली घरी. बरं बरं जाऊ दे, आली ना सुखरूप, पोहोचली ना घरी, जाऊ दे. चांगला झाला का प्रवास? हां प्रवास चांगला झाला. गाडी जागा की का भेटली होती? अरे जागा नाही भेटणार तर काय, रिझर्वेशन केलं होतं ना तुझ्या मामाजीनं, रिझर्वेशन ना आली मी ट्रॅव्हल्स मध्ये. तिकीट बुक केली होती त्यानं, मस्त झोपायचं होतं तिथं आणि सगळ्याचं होतं म्हटलं. असं असं कर ना तू. बस पाणी किनी पेली काय? आली तर पाणी पेली काय? कोटं पेली पाय ना, तुझी माय तर उभीची उभीच आहे. तुझ्या बहिणीनं नेला म्हटलं बॅग उचलून आणतो म्हणे पाणी, पण नानाचा काही पत्ता नाही. आणि काय रे तुझी बायको गी कुठं आहे? हा दिसूनच नाही राहिली. अमावस्या पौर्णिमेसारखी लपून गेली काय कुठं जाऊ? नाही नाही आहे ना, अंदर अंदर असन ना, काम करून राहिली असन. थांब मी तिला बोलवून आणतो, थांब. आई तुम्ही जेवण करून घ्या ना. हा तुम्ही नाश्ता नाही केला, जेवण करून घ्या तुम्ही. किती उशीर होऊन राहिला आता? मला उशीर होऊन राहिला ना. करून घे जेवण. नाही बाई राधिका, नाही का म्हणूनच नाही करून राहिला आज. हां पोट भरल्यासारखंच लागून राहिलं, कळल्यासारखं. मी सध्या तर काही जेवत नाही, जेवत नाही बाई मी. मग मला भूक लागली ना तर मग मी पाहिन, मग तुला सांगतो ना मी भूक लागली म्हणजे. हां मग देजो मला जरासं जेवायला, पण सध्या नाही हो बाई. पोट कळल्यासारखंच लागून राहिलं. काय मी तिथं बसली राहून राहिली तर त्याच्यानं लागून राहिलं काय तर. आता मला चालफिल करायची सवय आहे की नाही. हां बसली राहतो की नाही तर पोटच अकडून जाते बिचारे. वहिनी तुमचं पोट अकडून राहिलं ना, तर तुमच्यासाठी म्हटलं मी मशीन आणून देतो व्यायाम करायची. मस्त व्यायाम करायचा, त्यानं म्हटलं तुमचे हातपाय चांगले राहते. हां आणि व्यायामही होते आणि शरीरही चांगलं राहते. हो का मामाजी, आणून देता का आईला? आईला आणून देता का म्हटलं व्यायाम करायची मशीन? काही आहे भाऊजी, काय थट्टा मस्करी करता आता ह्या वयात? हे वय आहे काय थट्टा मस्करी करायचं? खरंच हो, बसू नाही काय फुल्लं पोट अकडून राहिलं आता मग. हां आता वय नाही राहिलं ना, वय नाही राहिलं काय म्हणते तर दिवस आहे नाही राहिले बाप्पा जास्त. त्याच्यानं सारं अकडून जाते माणूस, बसल्या अकडते, चालल्यानं अकडते. आता तर उलीशी गोष्ट बर्दाश्त नाही होत बाप्पा अंगाले. अहो आई इच्छा इथं चालफिर करत जा तुम्ही. बसल्या राहता ना, तुम्हाला नाही जमत बसणं तर तुम्ही नाही का इच्छा इथं चालफिर करत जा, म्हणजे मग तुम्हाला असा त्रास होणार नाही. हो बाई, आता वावरात चालली होती कशी तर तुम्ही बसवलं ना घरी. आता घरातच करा लागन बाप्पा चालफिर, नाही तर दरवाजाच्या बाहेर आहे नाही का गल्लीतच घुमफिर करा लागन बाप्पा. नाही तर मोठं बेकार आहे बाप्पा आता पुढचं जीवन. देव म्हातारपण नको देऊ रे एवढं. हां एवढं त्रास झाल्यापेक्षा उचलून घेतलं तर बरं राहते रे. हां काय आहे बाप्पा, बस इथं बसणं तिथं बसणं दिवस काढणं. अहो वहिनी ज्याची सरते तो जाते. आपली सध्या सराची आहे. हां तुमची सराची आहे आणि मी सराची आहे. हां जेव्हा सरण तेव्हा पाहू, तेव्हाची तेव्हा. काय हो मामाजी, अशा गोष्टी नका करू ना. चांगल्या आनंद वातावरणात म्हटलं अशा गोष्टी करता तुम्ही. हां अशा गोष्टी नका करत जो. नाही काय मला भल्लं बेकार वाटते अशा गोष्टी केल्या तर. नाही बाई, असं सहज बोलता निघालो. बाबा अरे वा भाऊजी, पेढे घेऊन आले तुम्ही तर. रिझल्ट चांगला लागला वाटते है ना, पास झाले वाटते. चला चांगलं झालं. पासच झाले ना का तसेच घेऊन आले पेढे? नाही हो वहिनी, खरंच पास झालो ना. मी पास झालो आणि पूनमही पास झाली म्हटलं. तिचं पर्सेंटेज माझ्यापेक्षा थोडंसं कमी बनलं, पण पास झाली ते आणि मी चांगल्या मार्कानं पास झालो. बाबा मला आशीर्वाद द्या आणि घ्या बरं पेढे खा.
हां पेढे खा म्हटलं, पाच झालो मी. माझी एवढ्या वर्षाची मेहनत म्हटलं आज सफल झाली. हां बघ्या बाबा, घ्या बाबा पेढे खा. आणि चांगलं पर्सेंटेज बनलं म्हटलं आता मग. अरे वा, लय चांगली गोष्ट झाली. एवढा मेहनत लावून म्हटलं, एवढे दिवस रात्र एक करून एवढ्या वर्षापासून म्हटलं बाहेर होतं. हां घराच्या बाहेर गेला होता शिक्षणासाठी, त्याचं चीज झालं म्हटलं आज. हां लय चांगलं झालं. पर्सेंटेज कसं बनलं होतं? चांगलं बनलं ना, सगळं काही व्यवस्थित आहे ना? हो बाबा, पर्सेंटेजही मस्त बनलं. A+ ग्रेड भेटली बाबा. हां मस्त बनलं पर्सेंटेजही. आता कुठे जॉब भेटते बाबा, कोणत्याही कंपनीत गेलं ना तर कुठे जॉब भेटते म्हटलं आता. आता सगळं काही व्यवस्थित होईल बाबा. मले तुझ्यावर भरोसा होताच. म्या म्हटलं ह्या चांगलाच पेपर देईन आणि पेपरात यशस्वी होईल म्हटलं, म्हणून तर तुझ्या मागं एवढा मोठा पैसा खर्च केला. एवढा मोठा पैसा खर्च केला, सगळं काही खर्च केलं. आणि आज मला माहीत झालं का तुझ्या रिझल्ट आहे म्हणून, तर आज मी गेलो नाही. म्हटलं मी कुठेही ना, वावरात गेलो ना कुठे गेलो. आता म्हटलं तुझ्या रिझल्टचं ऐकून म्हटलं तेव्हाच जाईन म्हटलं आता घराच्या बाहेर. त्या आनंदाची बातमी देऊन दिली. आणि दे पेढा खातो मी. आणि मोठा येईल त्यानं पेढा. मोठ्याही आशीर्वाद दे म्हटलं, पास झालो म्हटलं. आशीर्वाद दे मले. नंबरही चांगले भेटले, सगळं काही चांगलं झालं आता. अरे ते गोष्ट सांगायची आहे काय? म्हटलं घरातल्या मोठ्याचा आशीर्वाद लाईनीसोबत नेहमीच असते. बरं झालं मी पास झाला तर तू आहे नाही काय. एवढ्या मेहनतीनं अभ्यास केला बाप्पा. हॉस्टेलात काय राहिला आणि किती वाखे सहन केले बाप्पा. आता चांगलं झालं. आता सगळं काही व्यवस्थित होते म्हटलं. सगळं काही व्यवस्थित होते. म्हणून तर जेव्हा अभ्यास करायचा वेळ असते की नाही, तेव्हा फक्त अभ्यासच करा. चांगलं फळ भेटते मग त्याचं. मन लावून अभ्यास केला तर चांगलं झालं बाप्पा, पोरगं पास झालं तर. भाऊजी आम्हाला नाही चालत का पेढे? आम्हाला नाही देत का बाप्पा? आम्ही काय केलं तुमचं? आम्हाला पेढे नाही घेऊन राहिले तुम्ही. आम्हाला आनंद झाला ना. सगळेला आनंद झाला तर म्हटलं मला आनंद झाला ना. मला देत नाही का बाप्पा पेढे? नाही हो वहिनी, असं कसं काही नाही आहे. तुमच्यासाठीच आणले ना सगळीसाठी. एवढे मोठे पेढे काय मी खाईन काय एकटा? मी आणि पूनम खाईन काय? तुमच्यासाठी आणले ना. आता दादा तर गेला असं ऑफिसमध्ये. तुम्ही घ्या, तुम्ही खा म्हटलं. आता आमची मेहनत सफल झाली म्हटलं. आणि मी नाही काय हे पेढे देऊन येतो. तिला देऊन येतो म्हटलं पूनमले. घ्या ना तुम्ही, घ्या पेढा घ्या याच्यातला. मी काय म्हणतो भाऊजी, मी काय म्हणतो, आपण नाही काय पूनमसोबत नाही काय प्रँकच करू. तिला सांगू का ते फेल झाली म्हणून. माहीत पडते सकाळपासून म्हटलं लय टेन्शनमध्ये आहे ते. रिझल्ट काय लागते काय नाही. तर आपण काय करू, तिच्यासोबत मजाकच करू. काय म्हणता तुम्ही? जरासं सतवू ना तिले. आता एवढा सबर होता तिचा. आज तिचा सबूरचा आपण हेच घेऊ म्हटलं. चला ना, जरासं सतव तिले फेल झाल्या म्हणून. हे ठेवून द्या, लपून ठेवून द्या तुम्ही पेढ्याचा डब्बा. हो काय? हो वहिनी, मजा येईन. आहे नाही काय मजा येईन. थांबा मग, मी पेढ्याचा डब्बा लपून देतो. आणि चला मग आपण तिची मजा घेऊ. हो चला ठेवा तुम्ही पेढ्याचा डब्बा ठेवा. मी येतो, तुमच्या मागच येतो. हे दोघे जण देरन भाऊजय कायची कुसूर करून राहिले. एवढी आनंदाची बातमी आणि काय कुसूर करून राहिले दोघे जण. आज पूनमची तर मजाच घेतो. वहिनी साथ देते म्हटलं मुले. आज मजाच घेतो तिची. कायच्या गोष्टी करून राहिले बाप्पा दोघे जण देरन भाऊजय? आम्हाला सांगा ना. एवढे हसून राहिले म्हटलं, तोंडातल्या तोंडात गालातल्या गालात. काय गोष्ट झाली अशी? काही नाही. अशीच आमचीच गोष्ट होती ते. असं काही नाही. चला तर मग मंडळी, आता घेऊ म्हटलं आपण पूनमची मजा पुढच्या एपिसोडमध्ये. आणि म्हटलं तुम्ही व्हिडिओ पहा पूर्ण. आणि उद्याचा एपिसोड तर नक्कीच पहा. मस्त पूनमची मजा घेऊ म्हटलं आपण. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.